हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त खमंग कुरकुरीत उपवासाचे मेदूवडे कसे करायचे पाहणार आहे। झटपट आणि तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असा मेदूवडा उपवासाचा नक्की बनवून बघा। त्याचबरोबर मी उपवासाची चटणी पण बनवलेली आहे। मी उपवासाच्या इडली बनवलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये चटणी कशी करायची उपवासाची ते दाखवलेलं आहे। तसं बघून तुम्ही बनवू शकता। एकदम मस्त कुरकुरीत असे एकदम छान असे आपले मेदूवडे बनलेले आहेत आणि झटपट बनतात, एकदम टेस्टी लागतात। नक्की या पद्धतीने उपवासाचा मेदूवडा बनवून बघा, तुमचे पण छान होतील। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी वरई किंवा भगर घेतलेली आहे। 2 चमचे मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। हे आपण हलकंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय थोडंसं मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीने वाटून घ्यायचं। आता हे आपण थोडंसं हे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी वरई घेतली होती, 2 वाटी पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। हो तर थोडंसं तेल घालू शकता। इथे चवीनुसार मीठ फक्त घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालायचं। आता हे मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम उकळी आल्यानंतर एकदम कमी केलेली आहे। हवं तर तुम्ही गॅस बंद करू शकता। पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगलं एकदम लो फ्लेमवर मी 5 मिनटं हे शिजवून घेणार आहे। इथे बघू शकताय गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवते आणि 5 मिनटं लो फ्लेमवर एकदम कमी गॅसवर छान मी हे शिजवून घेतलेलं आहे। गॅस बंद केलेला आहे। हे मिक्स करून घ्यायचं आणि हे एखाद्या ताटामध्ये किंवा परातीत काढून पूर्ण थंड करून घ्यायचं। छान 5 मिनटं हे शिजलेलं आहे, छान वाफ लागलेली आहे। मी परातीत काढून ज्या भांड्यात तुम्ही मेदूवडे मिक्स करून हे छान मळून घेणार आहे त्याच्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं। पूर्णपणे हे थंड झालेलं आहे। इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत, ते यामध्ये घालते। बटाटे तुमच्या आवडीनुसार घाला। मीडियम साईजचे मी 3 बटाटे खिसून घातलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। इथे 2 चमचे हिरवी मिरची वाटून घेतलेली घातलेली आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला। इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। इथे बघू शकताय हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हवं तर थोडंसं चवीनुसार मीठ घाला, कारण आपण मीठ पाण्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे मी इथे थोडं घातलेलं आहे। हाताला तेल लावून मळून घ्यायचं छान, आणि हाताला तेल लावून चांगला मेदूवडा बनवून घ्यायचा। छान तेल लावलं की मेदूवडा बनवता येतो। ते मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे। छान हाताला तेल लावून मी वडा बनवून घेते। या पद्धतीने बघू शकताय छान वडे बनले जातात। आता सगळे वडे याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत। आता तळून घेऊया। जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये इथे मी 10 ते 12 आपले मीडियम साईजचे वडे बनलेले आहेत। बघू शकता या पद्धतीने छान तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर तेलामध्ये बसतील तेवढे मी घालून घेते। 2-3 मिनटं अजिबात हलवायचे नाही। 2-3 मिनटानंतर बघा थोडेसे हे कडक झालेले आहेत। त्यानंतर पलटी करून मी चांगले तळून घेते। या पद्धतीने बघू शकताय मी हे छान असं पलटी करून घेतलेले आहे, चांगले तळून दोन्ही साईडने। इथे हे छान असं बघा खाली वर करत याला मी चांगलं तळून घेतलेलं। छान असे सोनेरी रंगावर मस्त कुरकुरीत असे हे मेदूवडे तळून घेतलेले आहेत। अजिबात तेलकट होत नाहीत। बघू शकताय दुसरे पण त्याच पद्धतीने मी तेलामध्ये घालून चांगले तळून घेतलेले आहेत। याचा पण कलर छान आलेला आहे। बघू शकताय मस्त बनतात बघा। तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीचे उपवासाचे मेदूवडे बनवून बघा। एकदम मस्त टेस्टी बनतात आणि छान होतात। एकदम छान झालेले आहेत, नक्की करून बघा। एकदम खमंग कुरकुरीत आणि त्याचबरोबर मी उपवासाची चटणीसुद्धा बनवलेली आहे मस्त। नक्की तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीचे उपवासाचे मेदूवडे बनवून बघा। एकदम कुरकुरीत झालेले आहेत। मी तुम्हाला आवाज ऐकवलेलाच आहे, सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे। एकदम छान खमंग कुरकुरीत होतात। नक्की बनवून बघा उपवासाचे मेदूवडे।
तुमचे पण छान होतील. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारे खमंग कुरकुरीत असे छान होणारे मेदूवडे नक्की बनवून बघा. तुमचे पण छान होतील. तुम्हाला बघून कळतच असेल किती मस्त खमंग कुरकुरीत झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे. वरून कुरकुरीत आतून मऊ असे बघा, बघू शकताय. छान असे मेदूवडे आपले झालेले आहेत. एकदम टेस्टी. त्यासोबत आपण चटणी पण बनवलेली आहे मस्त. नक्की करून बघा. तुमचे पण छान होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.